पोलीस, शिक्षक, तलाठी, रेल्वे भरती, आरोग्य विभागामध्ये नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, गणितातला प्रश्न आहे. 14 सेमी बाजू असलेला हा चौरस आहे ABCD. त्या चौरसातील या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ खालील पर्यायामध्ये निवडायचं आहे. या ठिकाणी चौरसाचं क्षेत्रफळ 14 बाजू आहे, त्यामुळे 196 14चा वर्ग बाजूचा वर्ग. त्यानंतर एका वर्तुळपाकीचं क्षेत्रफळ काढण्यासाठी थिटा भागिले 360 गुणिले पाय r वर्ग, हा थिटा 90 मापाचा आहे. 90 भागिले 360 गुणिले 22/7, पायची किंमत r वर्ग, 7 गुणिले 7 बरोबर 14चे निम्म आहे. या ठिकाणी 9 शून्याला शून्य गेले, 9 चौक 36, 4 न 2 2 4 2 11 22 7 7 गेले 1, 11 सत्ते 77 भागिले 2. एका वर्तुळपाकीचे 4 समान आहेत म्हणून 4 न गुणले 2 2 4 77, दोन्ही 154. 4 वर्तुळपाकांचे क्षेत्रफळ 196 मधून 154 गेले. बरोबर या ठिकाणी आपल्याला 42 उत्तर मिळेल. अचूक पर्याय 4. अशा पद्धतीनं असे प्रश्न अचूक सोडवा आणि अचूक पर्याय निवडा. स्पर्धा यशस्वी करा. धन्यवाद.